त्यानंतर बोलूयात आपण आपल्या सोबत आता जॉईन होतील विवेक वाकले सर, एक गणेशपुरीचा गोड आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू शाहीद सर. पहिलाच बॉल तिथे कंप्लीट होऊन पुढे गेलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. चांगली सुरुवात केली आहे. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, तो डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाहेर निघणारी डिलिव्हरी असं दर्शवलं गेलं. अवांतर धाव ती स्कोर कार्डवरती ॲड केली आहे आणि त्या अवांतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 5 रन्स. एक चेंडू तो डिलिव्हर झालाय. अजूनही 5 चेंडू ते मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. गोलंदाज तयार होतोय. आणखीन एकदा तिथे वाईट स्वरूपात चेंडू डिलिव्हर होताना आपण पाहिलाय. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी ती प्राप्त झाली आणि बाहेरच्या दिशेनं अतिरिक्त टर्न तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. आवाक्याच्या बाहेर होता फलंदाजाच्या, त्याच अनुषंगाने तिथे व्हाईट बॉल तो कंप्लीट होतोय. पुढचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक त्याला केली आहे चुकी. महत्वाचा बॅटर तिथे त्याला जीवदान प्राप्त झालंय. कुठेतरी चेंडूवरचा जो जजमेंट आहे तो योग्य नव्हता. त्याच अनुषंगानं तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका तो सजवला गेलाय. वेगाने क्षेत्ररक्षक चेतन तिथे चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्यानं रिटर्न केलं बॉलला आणि एक सिंगल ती परावर्तित करू दिली आहे. 3 चेंडू ते मार्गस्थ होत आहेत. 3 चेंडूंच्या अखेरीस 9 धावा त्या इथे स्कोर कार्डवरती ॲड केल्या गेल्यात. आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे. पुढचा बॉल फुलिश लेंथ तिथे पाहायला मिळाली. चांगल्या टप्प्यावरती हाताळला बॉलला, चांगला वेग आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्युरसी ती पाहायला मिळाली या बॉलवरती आणि डॉट बॉल तो कंप्लीट होताना आपण पाहिलाय. 4 चेंडू समाप्त होत आहेत. अजूनही उर्वरित विचार केला तर 2 चेंडू ते मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्याच लाईनवरती चेंडू डिलिव्हर केले जात आहेत आणि बंदिस्त करून ठेवला बॅटरला. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित होताना आपण पाहिली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक ते केलंय. पुढचा बॉल स्ट्रेट हिट, हँडसम स्ट्रोकची निवड. काय फटका सजवलाय. षटकाची समाप्ती केली आहे धमाकेदार षटकारानं 6. धन्यवाद डीजे. तदनंतर पाहतो आपण मनीषजी पाटील आणि तदनंतर मात्र माजी उपसरपंच पाहतो आपण कैलासजी जाधव वाडणे भिनार ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कैलासजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित होतात. तदनंतर पाहतो आपण मनीषजी पाटील. या वेलकम असेल तुमचं सुद्धा कुणबी समाज चषक 2026 मध्ये अगतम स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांची ती उपस्थिती ती आपल्याला लाभली आहे. कोणतीही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता मान्यवर ते फार महत्त्वाची भूमिका बजावतात. सातत्यानं कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला मान्यवरांची गर्दी ती पाहायला मिळाली आणि आजची सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने केली आहे. माननीय श्री शरदजी पाटील भिनार इकडे उपस्थित होतात. विनंती करतोय सर आपण सुद्धा इथे सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. माननीय श्री देविदासजी घरत साहेब इथे उपस्थित होतात. त्यांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण VIP डाईसमध्ये येऊन स्थानापन्न व्हा आणि मॅचची मजा ती लुटा. तदनंतर पाहतो आपण मोरेश्वर कमलाकरजी पाटील यांच्याकडून मात्र 3555 मोरेश्वर कमलाकरजी पाटील अडणे यांच्याकडून मात्र 3555 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला लाभलं गेलं. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी. इथे दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये. पहिला बॉल तिथे फ्लिक करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. तिथे एक सिंगल ती परावर्तित केली गेली आहे. स्ट्राईक चेंज होताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली आहे. जर 3 षटकांच्या मॅचचा विचार केला तर चांगली सुरुवात ती फार गरजेची असते, कारण की फास्ट क्रिकेट ते खेळावं लागतं. हवा तेवढा वेळ तो घालवणं फार गरजेचा असतो. चांगली सुरुवात केली आहे आतापर्यंत. पुढचा बॉल
पुढचा बॉल तिथे शॉर्ट बॉलचा वापर केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तिथे सेफ आहे असं दर्शवलं गेलंय. तदनंतर पाहतो आपण आशिष पाटील यांच्यासाठी मात्र बक्षीस लावलं गेलं आहे. गुरुनाथजी पाटील जर 3 षटकार मारताय आपण तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आशिष पाटील एक मात्र नावाजलेला फलंदाज सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला गेलाय जय हनुमान संघाकडनं. सर आशिष पाटीलचा विचार केला तर BPL मध्ये कमालीची बॅटिंग त्यानं प्रदर्शित केली होती. तोच आशिष पाटील आपल्या बॅटिंग स्टान्सवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, त्याला पुल केलंय, लांबच लांब पाठवलाय, चेंडू झालाय भर्रार, दमदार हिट, षटकार 6. धन्यवाद डीजे. तदनंतर पाहतो आपण जर कुठलाही प्लेयर 3 चौकार 3 षटकार किंवा 3 विकेट हॅट्रिक साध्य करतोय तर माजी उपसरपंच कैलासजी जाधव यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल आणखी एक शॉर्ट बॉल, त्या शॉर्ट बॉलला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रकार बॉलला मैदानाच्या आतमध्ये तो थारा नाहीये हे सिद्ध केलंय. बॅक टू बॅक 2 धमाके ते प्रदर्शित केलेत आशिषना. टायमिंग प्रॉपर आहे, शॉर्ट बॉलला योग्य पद्धतीने तिथे निहाळत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा शॉर्ट बॉल तिथे कंप्लीट केला गेलाय. मोठ्या फटक्यासाठी जरूर जायचं होतं, परंतु प्रॉपर कनेक्शन ते घडले नाहीये. तिथे थ्रो तो ॲक्युरेट नव्हता, परंतु बॅकअप सुरेख होतं. त्याच अनुषंगाने तिथे कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव ती ऍड केली जाणार नाहीये. एक सिंगल ती परावर्तित केली गेली आहे. हे षटक सुद्धा महागडं ठरलंय आतापर्यंत विचार केला तर. खूप साऱ्या धावा या षटकामध्ये जरूर आल्यात. आणखीन एकदा खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं तिथे शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय आणि ते शॉर्ट बॉल कुठेतरी गोलंदाजी करत असताना घातक ठरतायत. पुढचा बॉल आणखीन एक शॉर्ट बॉल, शॉर्ट बॉलला केलाय आणखीन एकदा आसमान दाखवलं गेलंय. इथे षटकाची समाप्ती केली आहे ब्रँडेड हिटनं. षटकार 6. डीजे टीम मीटिंग करू नका प्लीज, सातत्यानं खूप वेळ निघून चाललाय. स्पीडअप करा, थोडीशी सामन्याची गती आहे ती वाढवा. आपण रुपेशजी पाटील यांचं गीत इथे ऐकलंय. सातत्यानं या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची सुद्धा मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. अभि पाटील असू द्यात, त्यानंतर रुपेशजी पाटील व त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे उभी राहिली आहे. पहिला बॉल गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. स्लोवर गतीचा बॉल तिथे पंच करण्याचा प्रयत्न, थ्रू द लाईन खेळण्याचा प्रयत्न तिथे दिलाय गुंगारा क्षेत्ररक्षकाला. चेंडू झालाय फरार. आणखीन एक देखणा दमदार चौकार 4. कुठेतरी चुकी झाली आणि त्या चुकीचं भुगतान चौकार आलाय. आणखीन एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. चांगलं डिसिजन आपल्याला इथे दोन्ही ऑफिशियल्स कडनं पाहायला मिळतंय. पुढील होणारी मॅच आपण पाहणार आहोत. वेताल स्पोर्ट्स उंबरपाडा त्यांच्या विपक्षामध्ये तस्वी 11 सोनटक्के. पुढचा बॉल ओव्हर कव्हर लॉफ्टर ड्राइव्ह केलाय. आणखीन एक हँडसम स्ट्रोक तो प्रदर्शित केला गेलाय. पुढचा बॉल, पुढचा फुलटॉस, त्याला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर पाठवलंय. काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमधनं, वा.
थँक्यू डीजे. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येत वाढून धावसंख्या पोहोचली आहे 55. 55 धावा. इथे तगडा हिट आशिष पाडेल गरजताना पाहायला मिळतोय. षटकारांची हॅट्रिक ती परिपूर्ण केली गेली आहे. कमालीची बॅटिंग. तदनंतर पाहतो आपण 500 रुपये गुरुनाथजी पाटील यांच्याकडून मात्र लाभले गेले होते आशिष पाटील यांच्या षटकार हॅट्रिक साठी. तदनंतर पाहतो आपण कैलाजी जाधव उपसरपंच यांच्याकडून 500 आणि प्रसाद यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा असं करून 1500 रुपयाचं कॅश प्राइज यावेळेस मात्र जमा झालं गेलंय. लॉफ्टेड ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या लॉफ्टेड ड्राईव्हच्या मदतीने तिथे स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलाय 65 आणि वैयक्तिक आशिषचा विचार केला तर तिथे जाऊन पोहोचलाय 12 चेंडू फेस करत असताना 47. 3 धावांची गरज आहे अर्धशतक ठोकण्याकरिता. एक मोठा फटका अर्धशतक इथे मैदानाच्या आतमध्ये साजरा केला जाईल. उडवलाय बॉल. फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. तिथे कॅच चांगला कॅरी केला गेलाय. चांगला रनिंग कॅच तिथे शेवटच्या बॉलवरती कॅरी केलाय आणि माघारी परतवलाय आशिषला. एक चांगली बॅटिंग करून मैदानाच्या आतमधनं इथे आशिष तो बॉल घेऊन परततोय. बॅटर आउट. पाहतो आपण धावसंख्या जाऊन पोहोचले 65 आणि 66 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलं गेलंय. तदनंतर आपण वळूयात सत्कार समारंभाकडे. पाहतोय आपण कैलाजी जाधव एक युवा व्यक्तिमत्व आणि उपसरपंच माजी उपसरपंच अडणे भिनार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत सन्मान करतील मी विनंती करतोय. पोलीस जी पाटील यांच्या हस्ते मात्र टॉस केला जाईल. उपसरपंच पाहतो आपण कैलाजी जाधव यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान यावेळेस करत असताना पोलीस पाटील पाहतो आपण दिनेश पाटील विनेशजी पाटील यांच्या हस्ते मात्र कैलास दादा यांचा मात्र स्वागत सन्मान करत असताना तदनंतर पाहतो आपण मनीषजी पाटील अडणे गावातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व यांचा मात्र स्वागत सन्मान करतील. दर्शन पाटील यांच्या हस्ते मात्र मनीष पाटील यांचा स्वागत सन्मान करण्यात येईल. मनीषजी पाटील यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान करत असताना पाहतो आपण मायेची उब देणारे शाल तदनंतर मात्र पुष्पगुच्छ देऊन मनीषजी पाटील यांचा मात्र स्वागत सन्मान करत असताना मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतो. तदनंतर पाहतो आपण शरदजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सन्मान करतील लवकेश जी मोरे यांच्या हस्ते मात्र शरद पाटील यांचा स्वागत सन्मान करण्यात येईल. शरद पाटील यांचा मात्र स्वागत सन्मान यथोचित स्वागत सन्मान करत असताना पाहतोय आपण. थँक्यू. चला यापुढील सामना चला दोन्ही संघाचे कॅप्टन वेताळ स्पोर्ट्स उंबरपाडा आणि तस्वी 11 सोनटके या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे. थँक्यू. तदनंतर पाहतो आपण अनंता भुईर मेड्यावरून आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत सन्मान करतील प्रमोदजी पाटील यांच्या हस्ते मात्र अनंता भुईर यांचा स्वागत सन्मान करण्यात येईल. अनंत भुईर यांचा मात्र स्वागत सन्मान करत असताना पाहतो आपण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. मॅच कडे बोलूयात. लक्ष ठेवलंय 66 धाव्यांचं म्हणजेच प्रत्येकी षटका मागे 22 सरासरी ही बाळगावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीम असनस या संघाला आता पाहूयात काय घडते या मैदानामध्ये. कारण मागच्या पारीमध्ये काय फुलातून बॅटिंग पाहायला मिळाली.
अप्रतिम दर्जाची बॅटिंग. जे ओपनर बॅटर होतं त्याच्याच माध्यमातून अगदी चांगला खेळ केला. आशिष पाटीलच्या बॅटमधून 47 धावा आल्या आणि भावेश घरच्या माध्यमातून 14 धावा. गोलंदाज तयार. पहिला बॉल चेक. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षकाला निवडलाय. धीरज पाटील बॉल खाली आलाय, त्याने टिपलाय हा झेल. आता पारी समाप्त या पहिल्याच बॉल वरती. विकेटचं पतंग. खेळाडू बाद. थँक्यू. आदरणीय अजयजी घरत इथे उपस्थित झालेत. स्वागत आहे आपलं. सरचे स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. हार्दिक असं स्वागत आहे. लक्ष मोठं आहे. मागील इनिंगमध्ये जी बॅटिंग पाहायला मिळाली, असं म्हणतात ना, शेर जरूर बुडा होता है लेकिन शिकार करना कभी छोड़ता नहीं है. ऋषी पाटील ने जर झेल टिपला तर केवल पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. उडवण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षकाच्या वरनं खेळलाय. आता हा बॉलचा पाठलाग करत आहेत. बॉल मध्ये आणि क्षेत्ररक्षकाच्या मध्ये रेस चालू आहे आणि रेस जिंकती आहे ती म्हणजेच बॉल. आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावन करता येतो. चौकार 4. आडणे बिनार गावचे माजी उपसरपंच इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कैलाजी जाधव इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य लाभले. एकंदरीत 5555 रुपयांचं लाभले. त्यांचं मंडळ ताल्या वाजून आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. आणि त्यांनाच विनंती करते आपण आपल्या शुभस्थानी इथे करूयात कॉइन स्पिन. टॉस इथे केला जाईल आणि त्यासोबतच मनीषजी पाटील आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील जॉईंट व्हा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. जरूर चौकार आला. त्यानंतर ह्या बॉलवरती एक सिंगल प्राप्त झाली आहे. सिंगलचा आता खेळणे धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ऑन द स्कोर कार्ड 6 वरती 6. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. चांगला बॉल टाकला होता पंकज पाटील. एक नामवंत हिरा या बिनार गावाचा. कित्येक वर्ष आपला खेळ या क्रिकेट विश्वामध्ये त्याने दर्शवलेत. जो काळ होता 2019 आणि 2017 पर्यंत, 2017 आणि 2019 पर्यंत जो काळ होता तो या खेळाडूचा नक्की होता. तोच खेळाडू, लिजेंड खेळाडू. आता इथे भिरकावण्याचा प्रयत्न, अगदी झेल टिपलाय. आणखीन एक हादरा कट कॉपी पेस्ट. जी मागची विकेट होती त्याच प्रमुखाने आता ही देखील विकेट. खेळाडू बाद. गॉन. थँक्यू. आदरणीय तुषारजी पाटील मेडेगाव इथून उपस्थित झाले आहेत. उर्फ बंडूमाबा इथे उपस्थित झाले आहेत. स्वागत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 2100 आर्थिक सहाय्य लाभले. त्यांचं देखील मनापासून आभार करते. मॅच कडे बघूयात जिथे मॅच महत्वाची आहे. आणि गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 भावेश गरत. भावेश गरतचा पहिला बॉल. पहिला बॉल थोडासा फुल टच टाकलाय. ऑन साईडला टर्न केलं. या बॉलला गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात बॉलचा. अडवण्याचा प्रयत्न, स्टॉप देखील केलंय. आणि जोपर्यंत फिल्डिंग केली आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. दुहेरीच्या आकड्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. भलं मोठं आव्हान हे समोर ठेवले. बॅटिंग करत असताना लाजवाब बॅटिंग खास करून आशिष पाटीलची पाहायला मिळाली. 47 जी खेळी आपण त्याच्या बॅटमधनं पाहिली. थोडेसे किंचितच राहिले अर्धशतकापासून. आता बिग हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक हादरा टीमला बसेल. असनास या संघाला विकेटचा पतंग होईल. तिसरा हादरा टीमला लागतोय. नीरज पाटील यांच्याकडनं धीरज पाटीलसाठी पारितोषिक आलंय 200 रुपयांचं. जे कॅश टिपले आहेत 3 कॅश टिपल्या त्यांच्याकरता नीरज पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं आर्थिक पारितोषिक दिले जाते.
बॅट्समन रेडी नव्हते. तर पुन्हा एकदा फॉलो थ्रूमध्ये गोलंदाजी करण्याकरता रेडी होतील. पुढचा बॉल फुल टेस्ट टाकलाय, ऑन साइड वळवलाय, परंतु हा बॉल गॅपमध्ये चाललाय. गॅपमध्ये मिळण्याचा बेनिफिट 4 धावांमध्ये कन्वर्ट होते. हा फटका मिळतात धावा 4, चौकार. चला, उंबरपाडा संघाचा कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच जॉईन व्हायचंय. विनंती असेल, कारण वेळ निघून गेली आहे. जो आपण टॉस करतो तो इनिंग ब्रेकमध्ये करणं गरजेचं असतं, परंतु तो वेळ निघून जातोय. आपल्याला विनंती असेल, आपण त्वरित या. अनाउन्स करत राहिलं तरी येत नाही काही लोक. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. आजचा दिवस आपण आकर्षण जर पाहिलं तर आजच्या ठीक. दिवसामध्ये ऑर्केस्ट्रा तो देखील आपण पाहणार आहोत. हॅलो थोड्याच वेळामध्ये ते देखील आपण इथे पाहणार आहोत. आदरणीय गौरवजी पष्टे इथे उपस्थित झालेत. स्वागत आहे, सहर्ष स्वागत करते या स्पर्धेच्या निमित्ताने. वेलकम सर. उंबरपाडा संघ आपण लगेच यायचे लक्षात असू द्या. कर्णधार आपण लगेच पाठवायचं टॉससाठी. प्लीज विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. लगेच कर्णधार यायचं आहे टॉससाठी. काही करा उंबरपाडा संघाचा कॅप्टन, कारण आजचा दिवस आपल्याला जे शेड्यूल आहे ते संपूर्ण करायचं आहे. आडणे भिनार गावचे उपसरपंच, माजी उपसरपंच यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ स्थानी करूया तिथे टॉस. आदरणीय कैलाजी जाधव आणि त्याच्यासोबत माफ करा विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्यासोबत आदरणीय मनीषजी पाटील. आपल्याला देखील विनंती करतो, आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. सोशल वर्कर आहेत आदरणीय मनीषजी पाटील. त्यांना देखील विनंती करतो, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं. तिथे आपल्यासोबत जुडले जातील विवेक वाकले सर. थँक्यू. इथे दोन्ही कॅप्टन्स ते उपस्थित होताना आपण पाहतोय. मान्यवर ते सुद्धा इथे टॉस बॉक्समध्ये जॉईंट होताना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे कंप्लीट केला जाईल. इथे तस्वी 11 सोनटक्के त्यांच्या विपक्षामध्ये वेताल स्पोर्ट्स उंबरपाडा अशी मॅच आपण पाहणार आहोत. मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक ती केली जाईल. इथे सोनटक्के टीम कॉल करत असताना आपण पाहतोय. टेल म्हणजेच उंबरपाडा टीम इथे नाणेफेक जिंकली आहे. प्रथमतः काय निर्णय असेल आपला? बॅट फर्स्ट. या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करा. काही नाही. कोणकोणते बॅटर असतील आपल्याकडे की ती चांगली स्टार्ट आपल्याला करून देतील? आमच्याकडे निरंजन पवार आणि राजेश पाटील असे असू शकतात. थँक्यू. प्रथमतः नाणेफेक गमावली आहे आणि इथे वाट्याला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण आलाय. तर काय भावना असतील? काय नाही, आम्हाला पण क्षेत्ररक्षणच पाहिजे होतं आणि तसं झालंय. मनाप्रमाणे घडलंय. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? कारण की भिनारकरांची अथक मेहनत या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते आणि कुणबी समाजाच्या पोरांकरिता एक चांगली सुवर्ण संधी. आपल्या समाजातली पोरं ती पुढं जाणं आणि घडणं ते फार गरजेचं असतं आणि भिनारकरांनी यांची सुरुवात केली आहे. त्याबद्दल काय म्हणाल? पहिल्यांदा भिनारकरांचं अभिनंदन हे करतो, कारण का त्यांनी आम्हाला खेळायला इथे चान्स दिला आहे. आणि कुणबी समाज हा आपला कुठेतरी पाठी होता, जेणेकरून क्रिकेटमध्ये दुसऱ्या समाजाचे टुर्नामेंट होतात. आता असा आपला पण सगळ्यांनी उलट पुढे येऊन कुणबी समाज हा पुढे नेला पाहिजे. चांगली गोष्ट आहे, कारण की आपली पोरं ती घडली पाहिजेत आणि आपल्या पोरांना क्रिकेट विश्वामध्ये इथे संधी प्राप्त झाली पाहिजे. धन्यवाद. दोन्ही कॅप्टन्स इथे जॉईंट होते. धन्यवाद कॅमेरामॅन.
ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तदनंतर पाहतो आपण योगेशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य असण्यास आपल्यामध्ये उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. वेलकम योगेशजी पाटील.